नज़र को बदले नज़ारे बदल जाएंगे, सोच को बदले सितारे बदल जाएंगे, कश्तियाँ बदलने से कोई फ़ायदा नहीं, राहें बदलिये किनारे अपने आप बदल जाएंगे. ओळी खूप छान आहेत, मोटिवेशनल आहेत. पण आपल्याला काय केल्या कळत नाही आहे, कारण हे आजच्या युगात जवळजवळ प्रत्येकाचंच दुखणं आहे, कारण कोण कुणाबद्दल काही ना काहीतरी बोलत असतं. अशा वेळेला स्वतःच्या मनाला किती जरी समजावलं तरीसुद्धा मनामध्ये तो विचार राहून जातो की माझ्याबद्दल कोणीतरी काहीतरी चुकीचं बोलतं. अशा एक मराठीमध्ये म्हण आहे बघा, एखाद्या डब्याला झाकण लावता येतं पण लोकाच्या तोंडाला झाकण लावता येत नाही. अशा वेळी ही गोष्ट नक्कीच तुम्हाला मोटिवेट करेल, मदत करेल. तर ती गोष्ट अशी आहे की एक राजा असतो. तो राजा खूप विलासी आणि भोगविलासी असतो. त्याला असं अगदी निवांत आरामात जगायचं असतं. त्याचा कर्मावरती विश्वास असतो. तो अत्यंत नास्तिक असतो. पुण्य या गोष्टीवरती त्याचा फारसा विश्वास नसतो. असा हा राजा एकदा मित्रांसोबत जंगलामध्ये फेरफटका मारायला गेलेला असतो, शिकारीसाठी गेलेला असतो. तिथं त्याला एक साधू भेटतात आणि साधू हट्टाला पेटतात की मला तुझ्याकडूनच काहीतरी दान हवं आहे, मला तुझ्या हातूनच हवं आहे, ते तू मला अजिबात कारणं सांगू नकोस. ते राजा म्हणतो मी नाही देणार, कारण माझा पाप पुण्यावरती दानधर्मावरती वगैरे विश्वास नाही आहे बरं का. ते राजाचं आणि साधूचं जेव्हा हे बोलणं चालू असतं त्यावेळी राजाचा जो काही घोडा असतो रथाचा तो तिथं शेण टाकतो. आता साधू विचारतात तुला नक्कीच त्याची काही गरज नाही आहे, तर तेच उचल आणि मला देऊन टाक ना, कारण मला तुझ्याकडून काहीतरी हवं आहे. राजा म्हणतो ठीक आहे, तुमची इच्छाच असेल तर मग मी तुम्हाला देतो आहे. तेव्हा राजा ते शेण उचलतो आणि त्यांना देतो आणि साधू त्याला एक वर देतात की तू मला जे दिलंस ते दिवसेंदिवस दुपटीनं वाढत जाऊ. आणि तिथून साधू निघून जातात. राजाही निघून जातो. दिवसभरामध्ये फिरून आल्यामुळं थकल्यामुळं राजा झोपी जातो आणि सकाळी जेव्हा उठतो बघतो काय तर त्या ठिकाणी त्याच्या रथाचा घोडा जिथे उभा असतो त्या बागेमध्ये त्या ठिकाणी रात्री त्या घोड्याने शेण टाकलेलं असतं आणि त्याजवळ ते शेण दुपटीनं वाढलेलं असतं. दुसऱ्या दिवशी त्याच्याहीपेक्षा जास्त असं त्याचा डोंगरच. म्हणजे किती जरी सैनिकांना लावून नोकरांना लावून ती घाण काढली तरी ती घाण काय केलं कमी होतच नसते. ते शेण वाढत असतो. शेणाचा असा मोठा डोंगर त्याच्या बागेमध्ये तयार होतो आणि संपूर्ण राजवाड्यामध्ये एक विशिष्ट प्रकारची दुर्गंधी पसरते. आता मात्र राजाला जगणं कठीण झालं. राजा हैराण झाला आणि तो त्या साधूला शोधू लागला. साधूला शोधल्यानंतर साधू सापडतात. तो महाराजांची माफी मागतो, म्हणतो की माझं चुकलं, मला कळालं मी काय चूक केली होती. आता या समस्येवरती काहीतरी उपाय असेल तुम्हाला सांगा. ते साधू म्हणतात तुला तुझी चूक कळाली यातच सगळं आलं. आता मी जो तुला उपाय सांगणार आहे की नाही त्या उपायाचं कारण किंवा त्याबद्दल का असं मला न विचारता तो डायरेक्ट उपाय करायचा आहे आणि मगच म्हणजे ती गोष्ट जी काही आहे त्या गोष्टीचं समस्येचं तुला निराकरण मिळणार. राजा तयार होतो. मग विचारतो काय करू ते सांगा. त्यावेळी साधू सांगतात की तू तुझ्या एक 5-10 जवळच्या लोकांना बोलव आणि तुझ्याबद्दल त्यांना जी गोष्ट माहिती नाही आहे म्हणजे अपप्रचार करण्यासारखी ती गोष्ट त्यांना सांगून टाक. राजा तसं करतो. केल्यानंतर ते 5-10 लोक गावामध्ये म्हणजे पूर्ण राज्यभरामध्ये ही गोष्ट जी आहे ती 1-2 तासामध्ये पसरते आणि लोक राजाबद्दल चुकीची चर्चा करू लागतात. राजाबद्दल अपप्रचार वाढतो, राजाबद्दल चुकीचं बोललं जातं. परंतु इकडं एक गोष्ट मात्र होते ती अशी की राजाच्या बागेमध्ये जी काही घाण असते घोड्याची, ती जे काही शेणाचा डोंगर साचलेला असतो तो मात्र संपूर्ण नाहीसा होतो. राजा खूप खुश होतो. राजा त्या साधूकडे जातो आणि साधूंना म्हणतो की आता साधू महाराज घोड्याच्या शेणाचा डोंगर जो काय आहे तो पूर्णपणे नाहीसा झालेला आहे, म्हणजे समस्येचं निराकरण झालेलं आहे. आता तरी कृपया मला तुम्ही सांगायची कृपा करा की त्या गोष्टीमागचं कारण काय होतं. तुम्ही असं लोकांना माझ्याबद्दल चुकीचं सांगून अपप्रचार करायला का बरं लावलं किंवा लोकांना अपशब्द बोलायला का लावले माझ्याबद्दल. ते साधू म्हणतात लक्षात ठेव तू मला जे काही दान दिलंस ते तुझं कर्म होतं बरोबर. आता तू मला काय दिलंस तर शेण दिलंस, त्या बदल्यात मी तुला वर काय दिला की तू जे दिलंस ते दुपटीनं वाढत जाऊ देत बरोबर. आता तुझं कर्म काय होतं की तू त्या बदल्यात जर मोहरा दिले असत्यास, पैसा दान धर्म जर ज्ञान असं काहीतरी दिलं असतं तर ते वाढत गेलं असतं. पण तू मला शेण दिलंस, आता तेच वाढत जाणार आणि ते कर्म जे काही वाईट कर्म जे तुझ्या सोबत लागलेलं आहे त्याचं जर निराकरण करायचं असेल तर लोकांनी तुझ्याबद्दल जे बोलत गेले वाईट बोलत गेले, वाईट चर्चा होत गेली तेव्हा त्या गोष्टी काय होत गेल्या कमी होत गेल्या आणि एक प्रसंग असा आला की त्या गोष्टी नाहीशा झाल्या. आपल्याबद्दलही हेच घडतं. लोक आपल्याबद्दल जर वाईट बोलत असतील, लोक आपल्याबद्दल वाईट चर्चा करत असतील तर कृपया सावधान.
त्यांना तुमच्याबद्दल एक्सप्लेन द्यायला जाऊ नका. कारण जे तुम्हाला ओळखून आहे ते तुमच्याबद्दल बोलायचा प्रयत्न नाही, विचारसुद्धा करणार नाहीत. आणि जे करतील ते तुमचे नसतील. आणि जर ते करत असतील तर करू देत, चांगली गोष्ट आहे. तुमचेच कर्म या ठिकाणी काय होणार आहेत, कमी 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 होणार आहेत. त्यामुळे तुमचं फक्त आणि फक्त फोकस तुमच्या यशाकडं, तुमच्या ध्येयाकडं असू देत. त्यामुळं मी सुरुवातीलाच म्हटलं, नजर को बदलिये नजारे बदल जाएंगे. धन्यवाद.